रे हरि नारायण हरि राग भीमपलास है। तू अनंत हरि 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 तू हरि रागाचा विस्तार आकाराने केला जातो। तू ही अनंत हरी हे शब्द घेऊन रागाने विस्तार केला जातो। हां, याच्यामध्ये तू ही अनंत हरी घेऊन आपण रागाचा विस्तार केला तर एक ईश्वराचं चिंतन होतं, त्याला आवाहन होतं, त्याचबरोबर भाव निर्माण होतात। जिथे शब्द येतात तिथे अर्थ निर्माण होतो आणि जसा शब्द असेल, जसा अर्थ असेल तसे आपले सुरांचे भाव बाहेर पडत असतात। हां, हरि हरि तू अनंत हरि नारायण हरि हरि अनंत हरि नारायण हरि तू अब तो बड़ी बेर भई तेरत कले रवा मांडे साई अब तो
बड़ी बे रागाबरोबर, रागांच्या सुराबरोबर संगीताच्या साहित्याचा पण विचार करावा. खरं तर हे संगीताचं साहित्य लिहिणारे जे लोक आहेत ते पूर्वीचे संतच होऊन गेलेले आहेत. या संगीतामध्ये साहित्य लिहिणारे हे 2 ओळीमध्ये जे सांगितलं त्यांनी, ते संतांनी आपल्याला 8 ओळीमध्ये सांगितलं. आता कोण्या देशा जाऊ मी देवा तुला कुठे पाहू, अब तो बडी बेर भई. आता खूप वेळ झालेला आहे, भगवंता तू माझ्यावर कृपा कधी करणार, असा या ख्यालाचा अर्थ आहे. बडी बेर भई बेर भई तीरत कर्म करे रबा मांडी बड़ी बे. ख्याल गात असताना आपली आलापीची रेंज आपल्याला माहिती नसतं. ती किती मात्रेची, कशी निघेल, 1.5 मात्रेची, 2 मात्रेची, 1.25 मात्रेची, 3 मात्रेची, काही अंदाज नसतो. आपल्यासमोर काहीही लिहिलेलं नसतं. एखादी आलापी निघते. आता ही 12व्या मात्रेचं तोंड सुरू होतं, पण आलापीची रेंज निघाली 12.5 मात्रेपर्यंत. त्यावेळी नियोजन करायचं, आपण काय करावं, याला गडबडून जायचं नाही. अब तो बड़ी बेरा, तो बड़ी बेरा, तो बड़ी बे. तेरत 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 रबा रबा माडे सा तो बड़ी बे 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 अब तो बड़ी बे, अब तो बड़ी बे, अब तो बड़ी बे. मगाशी आपला विषय झाला लय, ते हे आहे. आपली लय प्रधान गायकी असली पाहिजे. अंदाज होईल चुकीचा, हरकत नाही. आणि असं का नाही आहे की मी प्रत्येक सम तुम्हाला देईन पहिला करार. गेली. एक महत्वाचा मुद्दा ह्याच्यामध्ये काय व्हायला पाहिजे, हा आपला मित्र व्हायला पाहिजे. ताल आपला मित्र व्हायला पाहिजे, तरच जमतं, नाहीतर मग नाही जमत. आणि हा पण आपला घटक आहे असं समजून चालायला पाहिजे. गाडी बेत
अर्थात याच्यासाठी लक्ष पण असायला हवं तितकंच खरं आहे. बड़ी बेर भाई तेरत हूँ अब तो बड़ी बेर भैया तो बड़ी बेर. आणखी एक प्रश्न आणखी एक प्रश्न असा येतो. एक काळ असा होता की ध्रुपद धमार गायकी हे अगदी अत्युच्च टोकावरती जाऊन पोचलेली होती की त्यावेळीचा समाज म्हणत होता की ह्या गायकीनंतर पुन्हा दुसरी गायकी जन्माला येणे शक्यच नाही असं होतं. आणि तरी पण त्या गायकीला मागे टाकून ख्याल गायकी पुढे आली. याचं कारण काय? आता शिबिर संपलंय, त्या कारणाने या प्रश्नाचं मी उत्तर देणार नाही. याच्यावरती तुम्ही विचार करायचा. बेर भई बेर भई अब तो बेर भई तेरा हे आपल्याला जमलं पाहिजे. एक मात्रेचं तोंड 2 मात्रेमध्ये करता आलं पाहिजे. 2 मात्रेचं तोंड एका मात्रेमध्ये करता आलं पाहिजे. एका मात्रेचं तोंड अर्ध्या मात्रेमध्ये करता आलं पाहिजे. पाव मात्रेमध्ये करता आलं पाहिजे. याला आपण लयप्रधान गायकी असं म्हणतो. बेर भई तेरत हूँ कारम करे रहा अब तो बड़ी बेर. बेर भई बेर भई बेर भई बेर भई बड़ी बेर. बड़ी बेरा बेरा भई तेरत हूँ करम कले रबा मांडे साये अब दो पाटी बे मगरेरी मगरेरी रे ग सारे
पनी सागरे निसा बंतो पाटी बे बड़ो बड़ी बे बेर भई आवाज बड़ी बेरा भाई आपलं गायन गाणारा आणि श्रोता यांच्यामध्ये मुख संभाषण असलं पाहिजे. तर यांना वाटलं षड्ज लागतोच काय अशाला मुख संभाषण असं पण म्हणायचं. तो बड़ी मेरा भाई भावर जंजाल. हा ख्यालाचा अर्थ खूप सुंदर आहे. अब तो बेर भई तेरत हूँ करम कले रबा मांडे साई भवर जंजाल में आन फसी हूँ. वाह छान. भवर जंजाल भवर जंजाल मी म्हणजे जन्म मरणाच्या फेऱ्यामध्ये मी अडकलेलो आहे. हे भगवंता मी आता बुडायला लागलेलो आहे. आता इथेपर्यंत अंत बघू नकोस. मला तुझा हात दे आणि मला याच्यातून वरती काढ असा ख्यालाचा अर्थ आहे. भवरा जंजाल में आन फसी भवरा जंजाल जंजाल में आन फसी आना फसी भवरा जंजाल में आन फसी हूँ आना फसी हूँ भव सागर में गए पकड़ो मोरी बाई भावा राजंगा
भवर झंझा आन फसियू आन फसियू आन फसियू आन फसियू भवसागर में गहे पकड़ो मोरी बाही भवर जंजा जो जाल में आना फसी भवा सागर में गाए पकड़ो मोरी बाई अब तो बड़ी आशा अब बड़ी बेर राहू काराम काले रपमड़ी सही अपन तो बड़ी अब तो बड़ी पेर भाई तेरा ताहू कारामा गले राबा मांडे साई अब अब तो बड़ी देरा दीक्षांत संघ आहे राधे 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 अब तो बड़ी बेर भाई तेरा दाऊ रबा मांडे साई अब तो बड़ी पम गम पनी ध पम प गम पम गम गरे गानी सम गरे सा अब तो बड़ी बे पम गम पनी ध पम प गम प धम प गम पम गम गरे गानी अब तो बड़ी बे पम गम पनी ध पम प ध पम प गम पनी ध पम प गम पम गम गरे गानी अब तो बड़ी सानी सरे धनी ध पानी सानी ध पम प नी नी ध पम प ध पम प गम प धम प ध पम प गम पम गम गरे गरे प सानी सरे धनी ध पानी सा नि सा गरे धनी सरे धनी ध पानी प सानी सा नि ध पम प नी 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 ध पम ध पम प गम पम गम गरे पम गम गरे सा अब तो बड़ी बेर पम गम गरे सा अब तो बड़ी बेर पम गम गरे सा अब तो बड़ी बेर जा जा रे तर बंदिशींचा पण आपण विचार करायचा हा. आता ही बंदिश अशी आहे की हे गाणं नका समजू, शिबिराचाच भाग सांगितला मी हा. तर जा जा रे अपने मंदिरवा सुन पावेगी सास नदिया, सुनो सदा रंग तुमको चाहत है क्या तुम हमको छगल दिया.
हां, हा सदारंग हा नियामत खां हे पहिलं नाव. आणि हा नियामत खां महम्मद शाहच्या दरबारामध्ये हा दरबारी गायक होता. जसं अकबराच्या दरबारामध्ये नवरत्न होते त्याप्रमाणे महम्मद शाहच्या दरबारामध्ये हे नवरत्न होते. आणि ह्या सदारंगचं आणि महम्मद शाहचं खूप छान जमायचं. एक मी राजा असला तरी या कलाकारावरती प्रेम असायचं. खूप गुजगोष्टी करायच्या. हां, दरबारामध्ये असले तर जाऊन कानाशी काहीतरी बोलायचं. आणि मत्सर हा त्यावेळेपासूनच चालत आलेला आहे. राजकारणी त्यावेळेपासून चालत आलेलं आहे. ते आज चालू आहे, चालत राहणार आहे. ते ह्या दोघांचं प्रेम बाकीच्या कुणाला बघवलं नाही. आणि म्हणून महम्मद शाहचे कान भरले इतर लोकांनी सदारंगाच्या विरुद्ध. आणि शेवटी काय जरी झालं तो राजा महम्मद शाह होता. याला नेऊन मारून टाका म्हणून सांगितलं. जंगलात नेऊन मारून टाका. लगेच 4 मारेकरी आले, दंडाला धरलं, फरफटत ओढत घेऊन गेले एका जंगलात घेऊन गेले. जंगलात घेऊन गेल्यानंतर मारेकऱ्यांनी सदारंगाच्या पायावर डोकं ठेवलं की बाबा रे, राजा जसा तुझा चाहता आहे तसे आम्ही तुझे चाहते आहोत. त्यानं जरी मारायला सांगितलं असलं तरी आम्ही तुला मारणार नाही. कसं मारू तुला? तो एक महान कलाकार आहेस. कारण कलाकार असा सहज घडत नाही. जसा संत घडतो तसा कलाकार घडतो. तर तू असं कर, तुझी कपडे काढून आम्हाला दे. आम्ही कोणत्या तरी प्राण्याची हत्या करतो आणि त्या प्राण्याच्या रक्तामध्ये तुझी कपडे भिजवतो आणि तुला मारल्याचं प्रतीक म्हणून तुझी कपडे दरबारामध्ये सादर करतो. सदारंग म्हणलं ठीक आहे, हरकत नाही. त्यानं कपडे काढून दिली. यांनी दुसऱ्या प्राण्याची हत्या केली. त्या प्राण्याच्या रक्तामध्ये ती कपडे भिजवली, सादर केली. त्यावेळीपासून राजा नाराज होता. कारण भावनेच्या भरामध्ये जाऊन आपण काहीतरी चूक केली एवढी खरं, पण तळ्यात मळ्यात आठवण झाली की जरासं मुसूक पुन्हा आणि जायचे. खरा कलाकार असतो तो असा गप्प बसत नाही. सदारंग जंगलाच्या पलीकडे गेला. ते राज्य सोडून दुसऱ्या राज्यामध्ये गेला. छोटी छोटी राज्य होती आणि तिथं जाऊन त्यांना अशी छोटी छोटी मुलं गोळा केली आणि त्या मुलांना गायन शिकवलं. कारण सदारंग हा वाग्गेयकार होता. वाग्गेयकार म्हणजे काय? विशारदवाले कोण आहेत का? ठीक आहे, या प्रश्नाचं उत्तर पुढच्या शिबिरामध्ये तुम्ही द्यायचा विचार करून. वाग्गेयकार होता. हां, तो बंदिशींची पण रचना करायचा. मग तिथं गेल्यानंतर ह्यातलं काहीच गप्प नाही हो. मारलं काय आणि नाही मारलं काय, जिवंत काय आणि असणं काय आणि नसणं काय, झाला प्रेतरूप शरीराचा भाव, लक्ष्याला ठाव स्मशानीचा, अशी अवस्था. तिथं गेल्यानंतर लहान मुलांना त्यांनी शिकवलं. बरं, भादर गप असेल का नाही? त्या पोरांना महम्मद शाहच्या दरबारमध्ये गायला पाठवून दिलं. आता ही 10-15 वर्षाची पोरं महम्मद शाहच्या दरबारामध्ये आले. आम्ही गायन करतो शास्त्रीय संगीताचं. आता याला आवडच होती. तर पोरं आल्यात म्हटल्या तर चला, मैफिलीचं नियोजन झालं. आणि त्यांनी महम्मद शाहवरती वेगवेगळ्या बंदिशी म्हणायला सुरुवात केली. महम्मद शाहने 1-2-3 बंदिशी ऐकल्या आणि म्हणला थांबा, माझ्यावरती बंदिश करणारा एकटाच होता आणि त्याला मी ठार मारण्याची शिक्षा दिलेली आहे. आता माझ्यावरती बंदिश करणारा हा नवीन कोण आहे? त्या पोरांना विचारलं, हे थांबा रे, कुठनं आला? अमुक गावातून. हां ठीक आहे. तुमचा गुरु कोण? अरे पोरांना काय माहितीच नाही. आमचा गुरु सदारंग. गुरु सदारंग म्हटल्यानंतर इकोपंत करा. राजा उडालाच. कुठं आहे? हा म्हटले आमच्या गावात आहे. राजा डोली करून गेला. महम्मद शाह डोली घेऊन गेला. सदारंगाला डोलीमध्ये घालून राजानं स्वतःचा खांदा दिला आणि सदारंगाला आपल्या राज्यामध्ये परत आणलं. परत आणून होत्या त्या जागेवरती स्थानापन्न केलं.
प्रेम कमी झालं नव्हतंच हो, प्रेम ते होतच होतं. मग पुन्हा याचं सुरू झालं की आसनावरून उठायचं, सिंहासनावर उठायचं, पुन्हा सदारंगाबरोबर गुजगोष्टी करायच्या. आणि त्यावेळी सदारंग म्हणला, जा जा रे अपने मंदिर बाजा जा रे, जा 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 रे अपने मंदिर बाजा जा रे अपने मंदिर बाजा. जा जा रे अपने मंदिर वाजा जा रे. सदानंद म्हणतो राजाला, अरे बाबा बाद झालं, तुझ्या तू जागेवर जाऊन बस, तू बाकीचे कसे डोळे मोठे मोठे करायला लागले बघ. सुन पावेगी सासन नारिया, सुन पावेगी सासन नारिया, जा जा रे अपने मंदिर जा जा रे अपने मंदिर जा जा रे अपने. आणखीन एक लक्षात ठेवा, बंदिशीची जशी रचना असेल तसंच गायला पाहिजे. हां, नाहीतर नेमकं काय होतंय, जा रे पहिला जा खाऊन टाक, नाही, जा जा रे अपने मंदिर जा. सुन पावेगी सासन नारिया, जा जा रे अपने जा जा रे, जा रे जा अपने मंदिर वाजा जा रे अपने मंदिर वाजा. जा जा रे अपने मंदिर वाजा जा रे अपने मंदिर वाजा. जा रे जा अपने मंदिर वा, सुन पावेगी सासन नदिया, जा रे जा जा रे जा 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 रे अपने मंदिर वा. गाण्यापरी गाणं पण असलं पाहिजे आणि बोलण्यापरी बोलणं पण असलं पाहिजे. जा जा रे अपने मंदिर, हे लई झालं. जा जा रे अपने मंदिर जा जा रे अपने. सुन पावेगी, सुन पावेगी सासन नदिया, जा जा रे अपने मंदिर अपने मंदिर वा. जा रे जा रे जा रे जा रे जा जा रे जा जा रे जा 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 रे अपने आपण ज्यावेळी लयचे प्रकारचे करू का नाही, पट दुपट तिप्पट चौपट, आड बिहाड कुवाड, अतीत अनागत सम विषम, सगळे प्रकार करून घ्या म्हणजे मग हे जमत आहे.
जा रे अपने मंदिर वा जा रे अपने सुन पावेगी सास ननदिया जा रे जा रे जा रे जा रे जापने मंदिर वा जा रे जा सुन हो सदा रंग तुमको चाहता है सुन हो सदा रंग इथे सदारंग हे अंतरामध्ये म्हणतो सुन हो सदारंग तुमको चाहत आहे. अरे मी तुला काय कमी केलं होतं, माझ्या प्रेमामध्ये काय कमी पडलं होतं, तुझ्या मान सन्मानामध्ये माझं काय कमी पडलं होतं, तुझी कीर्ती गाण्यामध्ये माझ्याकडून काय चूक झाली होती, काय मी असं कमी होतो की जेणेकरून तू मला ठार मारायची शिक्षा दिलीस. क्या तुम हमको छगन दिया या माझ्या कार्याचं मला तू बक्षीस काय दिलंस तर जंगलात नेऊन ठार मारा. जा बाबा तुझ्या तू जागेवर जाऊन बस. सुन हो सदा रंग तुमको चाहता है सुन हो सदा रंग तुमको चाहता है क्या तुम हमको छगन दिया क्या तुम हमको छगन दिया जा रे अपने मंदिर वा जा रे अपने मंदिर वा सुन पावेगी सासन नारिया सुन पावेगी सासन नारिया जा रे अपने मंदिर वा जा रे अपने जा रे अपने जा रे अपने मंदिर वा जा हरि भजन को मान ले मत कर मोह तू मत कर मोह तू हरि भजन को मान ले हरि भजन को मान ले मान ले मान ले मान ले हरि भजन को मान ले मत कर मोह तू दीना धीना धीना मत कर मोह तू मत कर मोह तू हरि भजन को मान ले हरि भजन को मत कर मोह मत कर मोह हरि भजन को मान हरि भजन को
मान हरि भजन को मान ले, हरि भजन को मान ले, मान ले मत कर मोह तू, मत कर मोह तू, हरि भजन को हरि भजन को मान ले रे, मान रे मान ले मत कर मोह तू, हरि भजन को मान। हरि भजन को मान ले, मान ले, मान ले, हरि भजन को मान ले, वदन दिए हरि गुण गाने को, वदन वदन दिए हरि गुण गाने को, वदन दिए हरि गुण गाने को, वदन दिए हरि गुण गाने को। गंमत कशी आहे बघा, आपल्याला काय वाटतंय की रूपक मधलं पहिली टेक्यामध्ये, पण मी रूपक सोडलेला नाही आहे. धैन वदन दिए हरि, पहिला धीन सोडतोय, वदन दिए हरि गुण गाने को, वदन दिए हरि गुण गाने को, हरि गुण गुण गाने को, हरि गुण गाने को रे, वदन दिए हरि गुण गाने को, वदन गुण गाने को, गुण गाने को, हरि गुण गाने को, गुण गाने को, वदन दिए हरि गुण गाने को, श्रवण दिए सुन ज्ञान रे, ज्ञान रे, श्रवण दिए सुन ज्ञान
श्रवण दिए सुन ज्ञान रे मत कर मोह मत कर मोह हरि भजन को मान मत कर मोह तू मत कर मोह तू हरि भजन को मान ओ हरि भजन को मान बदन दिए हरि गुण गाने को बदन दिए हरि गुण गाने को बदन दिए हरि गुण गाने को श्रवण दिए सुन ज्ञान रे श्रवण दिए सुन ज्ञान रे श्रवण दिए सुन ज्ञान रे मत कर मोहरू मत कर मोहरू हरि भजन को मान रे हरि भजन को मान रे हरि भजन को हरि भजन को हरि भजन को मान ले